नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची जिद्दीने तयारी करणाऱ्या आणि स्वकष्टाने यशाला गवसणी घालण्याच्या बाळगून असणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी बारामती या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी विजयराज चंदनकर आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण जर बघितलं तर काही दिवसापासून आपण अतिशय प्रामाणिकपणे सातत्य ठेवून या ठिकाणी रात्रंदिवस अहोरात्र प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आणि आपलं टार्गेट एकच आहे आणि ते टार्गेट म्हणजे आपलं असणार असतं की ते म्हणजे 14 जून. मित्रांनो, आपण प्रामाणिकपणे अभ्यास केला आणि 14 जूनला सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये आपण ग्रुप बीचा पेपर दिला आणि ग्रुप बीचा पेपर दिल्यानंतर आता सध्या एकच गोष्ट आपल्याला भेडसावते, ते म्हणजे या परीक्षेचा कट ऑफ काय असेल. थोडंसं आता टेन्शन वाढलेलं आहे, थोडासा प्रेशर येतोय की नक्की मी रिझल्टसाठी म्हणजे माझा रिझल्ट येईल का, आला तर ते कट ऑफ किती असेल, मी कट ऑफच्या किती पुढे असेल, मी कट ऑफच्या किती मागे असेल आणि जर पुढे असेल किंवा मागे असेल तर माझं फ्युचर प्लॅन काय असणार आहे. तर मित्रांनो, त्याच दृष्टीने आजचं हे लेक्चर थोडंसं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता एक बघा, कट ऑफ किती असेल हा प्रश्न फक्त तुमचा नाहीये, हा प्रश्न महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला भिडतोय. इव्हन जो कोण महाराष्ट्र टॉपर येणार असेल त्याच्या पण मनामध्ये हा प्रश्न येत असेल की नक्की कट ऑफ किती असणार आहे. तर एक बघा, कट ऑफ हा कशावरती ठरणार आहे, कट ऑफ हा 2 गोष्टीवरती ठरणार आहेत किंवा 2 फॅक्टर याच्यावरती हा डिपेंड असेल. आणि ते 2 फॅक्टर कोणते, तर पहिलं फॅक्टर म्हणजे काय असणार आहे, ओके, पहिला फॅक्टर आहे ते म्हणजे जागा. ऍक्च्युली आपण काय करू या ठिकाणी 2025 आणि 2026 अशा 2 ऍडचं आपण या ठिकाणी कंपॅरिझन करू. आता जर आपण 2025चं जर कंपॅरिझन केलं, ओके, 2025 मध्ये बघा ऍक्च्युली जागा ज्या होत्या तर त्या जागा होत्या 758 जागा, ओके. आणि त्यानंतर 758 जागा असून देखील आयोगाने जे मेरिट होतं ते ओपन बॉयजचं जे मेरिट लागलेलं होतं तर ते होतं 51.25. आता हे झालं 2025चं. आता आपण काय करू की 2026चं बघू. आता मला एक सांगा, 2026 मध्ये आपल्याला या ठिकाणी जागा असणार आहेत आणि त्या जागा आहेत त्या म्हणजे 552. म्हणजे ज्या वेळेस या ठिकाणी जाहिरात आलेली होती त्यावेळेस जागा होत्या 252. परंतु आपल्यासाठी अतिशय आनंददायक किंवा दिलासा देणारी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे की 40 जागा, ओके, या ठिकाणी काय होणार आहे की 40 जागा ज्या आहेत, ओके, त्या सब रजिस्टरच्या जागा म्हणजे सर्वात महत्वाची पोस्ट मानली जाते किंवा जे क्रीम पोस्ट आहे तर ती आहे सब रजिस्टरची पोस्ट. आणि या ठिकाणी 40 जागांचं मागणीपत्र आयोगाला या ठिकाणी पोहोचलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी 252 + 40, ओके, म्हणजे 552 + 40 या ठिकाणी जागा ज्या होणार आहेत तर त्या होणार आहेत 592 जागा. आणि त्यामुळं ह्या 40 जागांमुळे देखील मेरिट कमी होण्यासाठी थोडीशी मदत या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो की मागच्या वेळेच्या 758 जागा या ठिकाणच्या आहेत 592 जागा. त्यानंतर बघा मागच्या वेळेस, ओके, पेपर कसा होता हा पण गोष्ट याच्यावरती डिपेंड राहणार आहे. तर मागच्या वेळेचा जो पेपर होता तर तो पेपर हार्ड लेवलला होता, म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न अवघड होते जीएस मधून. परंतु जो मॅथ्स होता तर तो थोडासा ॲज कम्पेअर थोडासा सोपा होता, ओके. म्हणजे आपण काय करू शकतो, जो पेपर होता, ओके, तो पेपर होता हार्ड लेवलला म्हणजे 2025चा. आणि आपण जर 2026चं त्या ठिकाणी कंपॅरिझन केलं तर 2026 मध्ये हा पेपर जो होता तर तो लेंदी पेपर होता, ओके. पेपर लेंदी होता आणि त्याची लेवल देखील या ठिकाणी हार्ड होती. त्यामुळे हा पेपर जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करता आलेले नाहीयेत. म्हणजे 2025चा अटेम्प्ट आणि 2026चा अटेम्प्ट याच्यामध्ये 100% हा अटेम्प्ट कमीच असणार आहे, ओके. त्यामुळे बघा मागच्या वेळेसपेक्षा तर दोन्ही ह्याच्यामध्ये हा पेपर थोडासा अवघड वाटतोय. त्यानंतर एक बघा, आपण काय करू, थोडंसं सब्जेक्टनुसार जाऊ. म्हणजे सब्जेक्टनुसार काय होऊ शकतं, ज्यावेळेस आपण परीक्षेला जातो त्यावेळेस आपल्या सर्वात हक्काचा विषय जो असतो तर तो असतो आपला हिस्ट्री आणि जिओग्राफी. जर आपण हिस्ट्री आणि जिओग्राफीचा विचार केला, ओके, प्रत्येक वेळेस आपण काय करतो की 7 ते 8 मार्क हे हिस्ट्रीमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर आपण कालचा पेपर बघितला, हा पेपर जर बघितला तर हा पेपर जो होता, ओके, तर तो मॉडरेट लेवलला होता. म्हणजे या ठिकाणी पेपरची जी लेवल होती, ओके, तर ती होती मॉडरेट लेवल. आणि आपण कालच्या परीक्षेमध्ये हिस्ट्रीमध्ये 5 ते 6 मार्क जरी घेऊ शकलो तरी हा एक 5 ते 6 म्हणजे एक चांगला स्कोर या ठिकाणी समजला जाईल. म्हणजे आपण हिस्ट्रीमध्ये काय करू शकतो, या ठिकाणी फक्त 5 ते 6 मार्क आपल्याला सफिशियंट होऊन जातील. त्यानंतर एक बघा, दुसरा होता जिओग्राफी, ओके. जिओग्राफी पण मध्ये काही प्रश्न जे होते, ओके, तर ते थोडेसे सोपे होते परंतु काही प्रश्न त्यांनी ट्विस्ट केलेला होता, थोडंसं कन्फ्युजन करणार होते. त्यामुळे जिओग्राफीमध्ये पण आपण रेग्युलर प्रमाणे 7 ते 8 मार्काचा न विचार करता आपण जिओग्राफीमध्ये देखील 5 ते 6 मार्कासाठीच आपण या ठिकाणी जाऊ शकतो. त्यानंतर एक बघा, दुसरा आहे पॉलिटी. आता प्रत्येक वेळेस आयोग काय करतो की पॉलिटी विचारताना बऱ्याच वेळेस शब्दामध्ये किंवा काही आर्टिकलमध्ये त्यांनी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला असतो किंवा काही अपवादात्मक गोष्टीमध्ये त्यांनी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला असतो. परंतु यावेळेस काय झालेलं आहे
की त्यांनी जो पेपर टाकला होता तर तो पॉलिटी सगळ्यात इझी पेपर होता. म्हणजे कालच्या पेपरला जर कुणाला स्कोर घ्यायचा असेल तर तो एकच होता, तो म्हणजे पॉलिटीमध्ये स्कोर. जर तुमचा काल पॉलिटीमध्ये स्कोर येणार असेल तर 100% तुमचा स्कोर या ठिकाणी वाढणार आहे. आणि कालचा पॉलिटी जो होता तर तो पॉलिटी होता इझी लेवलला. बरोबर, आपण पॉलिटीची जी लेवल होते तर ते इझी म्हणू शकतो. आणि आपण या ठिकाणी 11 ते 12 मार्क हे पॉलिटीमध्ये आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आता एक बघा, 11 ते 12 मार्क जर मिळाले तर आपला हा प्लस पॉईंट या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर बघा इकॉनॉमिक्स जो होता, इकॉनॉमिक्स पण आपण या ठिकाणी मॉडरेट लेवलला म्हणू शकतो. आणि इकॉनॉमिक्समध्ये पण आपला स्कोर जो आहे तर तो 8 ते 9 मार्काच्या दरम्यान आपल्या या ठिकाणी असायला पाहिजे. त्यानंतर बघा प्रत्येक वेळेस काय होतं की आयोग सायन्स हा पेपर डिफिकल्ट करतो, परंतु ॲज कम्पेअर थोडंसं जर बघितलं तर कालचे क्वेश्चन बरेचसे सायन्सचे जरा थोडेसे व्यवस्थित होते. त्यामुळे सायन्स जो एकदम आपला कमी स्कोर येत होता तो देखील आपला या ठिकाणी सायन्स मॉडरेट राहून तो स्कोर जो आहे आपला तर तो 8 ते 9 किंवा हे 9 ते 10 या दरम्यान देखील येऊ शकतो. त्यानंतर एक बघा, जो विषय या ठिकाणचं मेरिट ठरवणार आहे आणि तो म्हणजे आहे मॅथ्स. जर आपण थोडंसं मॅथ्सचं कंपॅरिझन केलं पाठीमागच्या वेळेसच्या पेपरपेक्षा तर पेपर थोडासा अवघड होता, थोडासा कन्फ्युजन होता, थोडीशी काही गणित गुंतागुंतीचे होते. आणि जे आयोगाचे हॉट टॉपिक असतात म्हणजे प्रत्येक वेळेस लसाई मसावरती एक क्वेश्चन असतो, वयवारीवरती एक क्वेश्चन असतो, त्यानंतर ब्लड रिलेशनवरती एक क्वेश्चन असतो. तर हे जे टॉपिक होते तर हे काल टॉपिक या ठिकाणी दिसलेले नाहीत. किंवा वेन डायग्रामवरती पण एक वेगळ्या पद्धतीने थोडासा क्वेश्चन असतो, ते क्वेश्चन आपल्याला दिसलेले नाहीत. आणि काल आयोगाने काय केलं होतं की जास्तीत जास्त म्हणजे खरेदी विक्री किंवा नफा तोटा या चॅप्टरमध्ये थोडंसं त्यांनी 2-3 गणितं टाकलेली होती. आणि जो सिरीजचा चॅप्टर होता सिरीजमध्ये बऱ्यापैकी गणितं आपल्या क्लिक लक्षात येतं, परंतु काल जे थोडेसे 2 गणित त्यांनी दिलेले होते सहजासहजी गणितं आपल्याला न सुटणारे होते. त्यातून जे बॉक्सचं गणित होतं ते पण थोडंसं वेळ खाऊ होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गणित असं होतं तर ते होतं पझलचं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा हट्ट असतो की हे गणित मी सोडवलंच पाहिजे, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी हीच गोष्ट केलेली आहे की ते पझलच्या पाठीमागे गेले आणि पझलच्या पाठीमागे गेल्यामुळे मार्क तर तुम्हाला एकच मिळाला असेल किंवा मे बी वेळ पण गेला असेल तुमचा, परंतु त्यासाठी तुमचा जास्तीत जास्त वेळ गेला. आणि काल एक शहाणपणच होतं की पझलचा प्रश्न स्किप करणं हीच कालची चांगली गोष्ट होती. ज्या व्यक्तीने पझलचा क्वेश्चन स्किप केला असेल त्यांचा मार्क नक्कीच किंवा वेळ नक्कीच या ठिकाणी वाचला असेल. बरोबर आहे. आता त्यानंतर बघा मॅथ्स जो म्हणत होतो आपण तो मॉडरेट टू हार्ड म्हणू शकतो आपण लेवलला. आणि मॅथ्समध्ये जो आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की माझा स्कोर जो आहे तर तो 15च्या आसपास यायला पाहिजे, या पेपरमध्ये 15 स्कोर येणं शक्य नाहीये. म्हणजे आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी एक 9 ते 10 9 ते 10 हा आपला मॅथ्सचा एक चांगला स्कोर या ठिकाणी मानला जाईल. आणि त्यानंतर बघा शेवटचा विषय आहे तो म्हणजे करंट अफेअर्स. गेल्या 3-4 वर्षापासून जर आपण बघितलं तर करंटचा अभ्यास करायचा की करंटचा अभ्यास सोडून द्यायचा हा विचार आता मनामध्ये यायला लागलेला आहे. कारण मागच्या 3 ते 4 ऍड पासून आपण बघतोय त्यांनी ज्या पद्धतीने ते करंटचा अभ्यास किंवा करंटचे ज्या पद्धतीने प्रश्न येत आहेत त्यामुळे करंटवरचा विश्वास जो आहे तो थोडासा कमी होत चाललेला आहे. आणि एक बघा त्यांनी करंट 22, 23 आणि 24 या ठिकाणी विचारलेलं होतं आणि एवढ्या पाठीमागं आपण कधीही अभ्यास करत नाही. त्यामुळे बऱ्याचशा व्यक्तींचा करंटमध्ये जो स्कोर आहे तर तो मायनसमध्ये पण जाण्याची शक्यता आहे. परंतु करंटमध्ये तुमचे जर 3 ते 4 मार्क या ठिकाणी येत असतील, करंटमध्ये 3 ते 4 मार्क येत असतील तर हे फार महत्वाची गोष्ट आणि हे ठरणार आहे. त्यामुळे करंटचे आपण 3 ते 4 मार्क या ठिकाणी पकडू शकतो. आणि याची लेवल पण आपण जे होते तर ते हार्ड लेवलला होते. आता एक बघा आपण काय केलं की प्रत्येक विषयाचे थोडेसे ऍव्हरेजली मार्क पकडले आणि ऍव्हरेजली मार्क पकडल्यानंतर आपला जो स्कोर आहे तो स्कोर जो आहे तर तो एक 56च्या आसपास किंवा 57-58च्या आसपास बरोबर येण्याचे चान्सेस या ठिकाणी बनत आहेत. आणि जर आपला स्कोर 56 ते 57-58च्या दरम्यान येत असेल तर एक बघा प्रत्येकाचा अटेम्प्ट हा कमीत कमी 30 अटेम्प्ट तर म्हणजे निगेटिव्ह मध्ये मार्क्स जाणार आहेत. म्हणजे त्यांचे 30 क्वेश्चन जर या ठिकाणी चुकत असतील बरोबर आणि 30 भागिले जर आपण 4 केलं तर प्रत्येकाचा स्कोर जो आहे तर तो 7 ते 8 मार्काने या ठिकाणी कमी होऊ शकतो. आणि जर तुमचे 56 मधून तुमचे 7 ते 8 मार्क जर कमी झाले तर तो तुमचा जो स्कोर आहे तर तो स्कोर तुमचा येऊन या ठिकाणी येऊन जातो आणि तो स्कोर येऊन जातो तुमचा एक 48च्या आसपास. एक आताच्या माहितीनुसार किंवा ज्यावेळेस विद्यार्थ्यांशी मी चर्चा केली किंवा बरेचसे विद्यार्थ्यांचे फोन आले त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की यावेळेस जे ओपनचं मेरिट असणार आहे ते 48च्या आसपास म्हणजे प्लस मायनस 2 या ठिकाणी असू शकतं. म्हणजे याच्यापेक्षा जास्त मेरिट वरती जाणार नाही. आता मित्रांनो एक बघा या ठिकाणी आता एक गोष्ट अशी झालेली आहे की मेरिट त्या ठिकाणी आहे. जर आपण काही दिवसापूर्वी बघितलं आता टेन्शन आहे, प्रेशर आहे, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. परंतु एक बघा आपण एमपीएससी फायटर आहोत
आणि एमपीएससी फायटर हा कधीच थांबत नाहीये मित्रांनो. आपल्याला थांबायचं नाहीये, आपल्याला परत एकदा एक स्टेप्स पाठीमागे घ्यायची आहे आणि परत एकदा जोरदार या ठिकाणी पुढची स्टेप्स टाकायची आहे. तर यासाठी काय करायचं आहे, एक 3-4 दिवस 3-4 दिवस थोडासा वेळ आहे, थोडंसं निवांत राहा, थोडंसं रिलॅक्स राहा, थोडासा स्वतःला वेळ द्या आणि 4 दिवसामध्ये परत एकदा आपल्याला या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्याला सुरुवात करायची आहे तर ती मेन्सची. आता मला एक सांगा, मेन्सची सुरुवात का करायची आहे? कारण प्रत्येकाचा स्कोर या दरम्यान येऊ शकतो. मुलींचं मेरिट देखील या ठिकाणी 42-43च्या दरम्यान लागण्याचे चान्सेस आहेत आणि तेवढे मार्क्स तुम्हाला असतील, पण आपल्याला परत यायचं आहे आणि मेन्सची तयारी चालू करायची आहे. तर मेन्सची तयारी चालू केल्यामुळे काय होईल की परत उशिरा रिझल्ट आल्यानंतर चालू केलं तर तिथंही आपला रिझल्ट जाणारच आहे. त्यामुळे वेळ न घालवता एकदा या आणि मेन्सची तयारी आपण या ठिकाणी चालू करूयात. आता त्यानंतर बघा, सपोज रिझल्ट नाहीच आला तर ऍक्च्युली काय होणार आहे, आयोगाने मागच्याच काही दिवसापूर्वी एक नोटिफिकेशन दिलं होतं आणि त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी दिलं होतं की कमीत कमी 3 ते 4 महिने ग्रुप सी ची ऍड जे आहे ते पुढे जाणार आहे. आता ते ग्रुप सी मध्ये काय केलेलं आहे, मध्ये 102 ज्या पोस्ट होत्या त्या 102 पोस्ट त्यांनी या ठिकाणी ग्रुप सी मध्ये वर्क करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याचा ते सिलेबस देत आहेत आणि सिलेबसमध्ये एक पॉईंट असा असणार आहे की तो म्हणजे मराठी आणि इंग्लिश शक्यतो प्रत्येक परीक्षेसाठी लागणारा घटक आहे. त्यामुळे आपला मराठी आणि इंग्लिश करावंच लागणार आहे. मग मराठी इंग्लिश तुम्ही एकतर पेपर बेन्सच्या पेपरसाठी करा, नसेल तर तुमचे जे परीक्षा आहेत ग्रुप सीच्या त्याच्यासाठी करा, पण तुम्हाला मराठी इंग्लिश करावंच लागणार आहे. त्यामुळे परत लवकर या, टेन्शन घेऊ नका, प्रेशर घेऊ नका, लवकर या, मराठी इंग्लिश या ठिकाणी चालू करा. बरोबर आहे. आणि त्यानंतर एक बघा, आणखीन एक गोष्ट अशी आहे की एमपीएससी फायटर हा कधी न थांबणार असतो. त्यामुळे पण आपल्याला अविरतपणे परत एकदा या ठिकाणी काम करायचं आहे. आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी गोष्ट आहे की एक बघा, महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी जी मागच्या 10 वर्षापासून या ठिकाणी ऑफलाईन क्षेत्रामध्ये काम करते. अकॅडमीने आतापासून अहोरात्र प्रयत्न करून, रात्रंदिवस कष्ट करून या ठिकाणी ग्रामीण भागातल्या मुलांचे रिझल्ट या ठिकाणी दिलेले आहेत. आतापर्यंत बरोबर एक ग्रामीण भागामध्ये रिझल्ट देणारी एक एमपीएचा पीएसआय पॅटर्न किंवा एमपीएचा रिझल्ट पॅटर्न म्हणून सध्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. आतापर्यंत आम्ही ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती होतो, परंतु आता आपण येणार आहोत ते म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती येताना आपण महाराष्ट्रातली सर्वोत्कृष्ट टीम घेऊन या ठिकाणी येत आहोत. तर या टीममध्ये कोण असणार आहे, या टीममध्ये असणार आहेत डॉक्टर अरुण अडसूळ सर. अडसूळ सरांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर सर होते एमपीएससीचे माजी सदस्य, त्या ठिकाणचा त्यांना अनुभव आहे. त्याप्रमाणे कुलगुरू होते, त्या ठिकाणचा देखील त्यांना अनुभव आहे आणि त्यांच्या याच अनुभवाचा फायदा ते आपल्याला मेंटॉर म्हणून या ठिकाणी किंवा इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये सर या ठिकाणी काम करणार आहेत. त्यानंतर आणखीन या टीममध्ये कोण कोण आहेत, तर या टीममध्ये आहेत परशुराम शिंदे, जे की महाराष्ट्रामध्ये सध्या पॉलिटिक्ससाठी एक टॉपचं नाव आहे. त्यानंतर या टीममध्ये आणखीन कोण आहेत, तर या टीममध्ये आहेत विशाल वाघ, जो की महाराष्ट्रामध्ये पाठीमागच्या वेळेस पहिला होता आणि जो विद्यार्थी पहिला येऊ शकतो तो 100% तुमच्या रिझल्टसाठी या ठिकाणी मनापासून प्रयत्न करत असतो. त्यानंतर आणखीन कोण आहेत, तर आणखीन आहे तो राहुल गुजर सर, जे की इकॉनॉमिक्ससाठी महाराष्ट्रामधनं एक सध्या चर्चेत नाव आहे. त्यानंतर आणखीन कोण आहेत, त्यानंतर आहेत पीएसआय विराज गावडे, ज्यांनी स्वतःचा अनुभव या ठिकाणी पणाला लावणार आहेत. आणि मी स्वतः मित्रांनो विजयराज चंदनकर कृषी अधिकारी आहे आणि मी देखील 100% कोणताही प्रोफेशनल व्ह्यू न ठेवता फक्त रिझल्ट ओरिएंटेड अप्रोच ठेवून आपण या ठिकाणी काम करणार आहोत. आणि एकच आहे की 100% रिझल्ट कसा येईल यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो एकच खात्री आहे, मला एकच आशा आहे की आतापर्यंत तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमीला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आता हाच प्रतिसाद तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पण येतोय. आपण काय करणार आहोत की 26 जून पासून विजयी भाऊ नावाची बॅच आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय आणि जे पहिले 100 ऍडमिशन असतील त्या 100 ऍडमिशनसाठी या ठिकाणी आपण भरघोस मदत या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे पहिले 100 मध्ये येण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर ऍडमिशनची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि याच्यातून तुम्हाला काय मिळणार आहे, एकच असेल, रिझल्ट आणि रिझल्ट साठीच फक्त काम केले जाईल. आम्ही 100% रिझल्टसाठी काम करू, तुम्ही या, तुमच्याकडून 100% काम करून घेऊ आणि आपलं फायनल एकच टार्गेट असेल तर ते म्हणजे रिझल्ट. बरोबर आहे. कष्ट करण्याची तयारी असेल मित्रांनो तरच नक्की या, आम्ही वाट पाहतोय. त्यानंतर एक बघा, ही आहे आपली टीम की ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी रिझल्टसाठी काम करणार आहोत. मित्रांनो जास्त काही न बोलता आपण परत एकदा डिटेल व्हिडिओ बघणारच आहोत. फक्त एकच सांगतो, टेन्शन घेऊ नका, प्रेशर घेऊ नका, शांतपणे थोडेसे 3-4 दिवस रिलॅक्स करा, परत जो मन या, आपण परत एकदा मेन्सची तयारी करूयात. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.